जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. माझे काका आणि भाऊ गेलेले यांच्या घरी बघायला. ते गंमतच झाली. गंमत म्हणजे माझी आई म्हणाली अगं लगेच चेंज कर आणि ते बघायला आले तुला. नंतर म्हणाले माझ्यासाठी बघायला नाही आलोय, माझ्या छोट्या भावासाठी मी आलोय. म्हणजे ते गंमत म्हणजे असं झालं एकदम. घरातलं काम थोडं हळू होतं. ते भाऊजी असणार. नाही भाऊजीनेच कंप्लेंट केली असणार. पण हे जे भेटलात त्याच्यात घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? ते सिक्रेट आहे, अजून सिक्रेटच राहू द्या. सगळ्यात जास्त खर्च हा टिश्यू पेपरवर होता. हातात आहे. आणि तिला हा फोन न करता, कारण ती फोनवर असते म्हणून तिला खालूनच हाक मारते, ए मनीषा. बसवलेलं बोलायला दोघांना आणि सासूबाईंना आमच्या, आणि घरचे जाऊन दुकानात कुल्फी वगैरे खाऊन आले आणि मग जराशी चर्चा झाली. काय लगेच होकार? नाही, लगेच होकार नव्हता. का नव्हती आवडली कुल्फी? नाही, मला आवडलेली कुल्फी. जवळजवळ 1-1.5 तास आम्ही पहिल्यांदा बोललो ठरल्यापासून, आणि मग त्याच्यानंतर ह्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझा होकार आहे. समजायला हवं ना आपल्याला. नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. हो, तुम्ही कंजूसपणा खूप करता. मान्य आहे. मॉल मध्ये शॉपिंग साठी जाता, पण तिथे कंजूसपणामुळे परत येता. काय डेंजर आहे ते. इकडे सगळे त्याला लाडका जावईच म्हणतात नांदगावला. हो, जोशांचा लाडका जावई आला. मग इकडनं कुल्फी घेऊन येतात ते? हो, येतात. का जाईपर्यंत विचारते? बाळा आणि लीना खूप स्वभावाने छान आहेत. रोज आम्हाला कुल्फी वगैरे खायला देतो तो. म्हणून चांगला आहे. बसवलेलं बोलायला दोघांना आणि सासूबाईंना आमच्या, आणि घरचे जाऊन दुकानात कुल्फी वगैरे खाऊन आले आणि मग जराशी चर्चा झाली. काय लगेच होकार? नाही, लगेच होकार नव्हता. का नव्हती आवडली कुल्फी? नाही, मला आवडलेली कुल्फी. जवळजवळ 1-1.5 तास आम्ही पहिल्यांदा बोललो ठरल्यापासून, आणि मग त्याच्यानंतर ह्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझा होकार आहे. समजायला हवं ना आपल्याला. नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. हो, तुम्ही कंजूसपणा खूप करता. मान्य आहे. मॉल मध्ये शॉपिंग साठी जाता, पण तिथे कंजूसपणामुळे परत येता. काय डेंजर आहे ते. इकडे सगळे त्याला लाडका जावईच म्हणतात नांदगावला. हो, जोशांचा लाडका जावई आला. मग इकडनं कुल्फी घेऊन येतात ते? हो, येतात. का जाईपर्यंत विचारते? बाळा आणि लीना खूप स्वभावाने छान आहेत. रोज आम्हाला कुल्फी वगैरे खायला देतो तो. म्हणून चांगला आहे. मी होतो उदयपूरमध्ये आणि माझा साखरपुडा पुण्यामध्ये झाला, आणि साखरपुडा झाला त्यावेळेला मी हजर नव्हतो. का हो असं केलं? टिट फॉर टाइम. जे मला पोस्ट कार्ड आलं म्हणून पोस्ट कार्ड पाठवलं. आणि मला एक फायदा होता की तिथे मराठी कोणाला वाचता येत नव्हतं. उदयपूरमध्ये. इकडे मात्र तोपर्यंत पोस्टर तयार झाले. बरोबर. जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. केवढी हंडी भरली बघितलं का? 25 वर्ष रिकामी होती ती. रिकामी होती. आता बघूया तक्रारी तरी बघूया तुमच्याबद्दल. बापरे, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला खूप राग येतो. मान्य आहे? हो. खरं. तुम्हाला फार फिरायला आवडत नाही आवडत. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करता. हो. उचित असं कधीतरी बोलायचं म्हणून काय वेगळं काय? पटकन दुरुस्ता. नाही, एवढं नाही. नाही, चुकीचं आहे. घरातल्या कुटुंबाने कधी विचारलं की चला फिरायला जायचंय तर लगेच पहिला नकार असतो नाही जात नाही जात करेक्ट का नाही कंटाळा येतो मला तुम्ही सांगितलेलं समोरच्याने ऐकलं नाही ना की चिडचिड सुरू बरोबर आणि कोणी लिहिलंय माहितीये स्वतःचा चिडचिडा स्वभाव कमी करावा असा सल्ला आहे पण समोरच्याने पण चिडवू नये ना अरे हो आता काय रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर असता मान्य खरी गोष्ट
बरं तुम्हाला माहिती आहे ना मी 10 मिनिटांनी जाणार आहे. बघा ते. स्वभाव चांगला आहे, दोघेही मन मिळावू आहात. बिचारे शेजाऱ्यांना काय पर्याय नाही ना चांगलं बोललं. मुलाला पैसे फार कमी देता. कमी देते नाही, मान्य नाहीये मला हे आरोप. मान्यच नाही. हा जास्त उलट जास्त देतो आम्ही त्याला पैसे. मी तरी जास्तीच देते, मान्यच नाहीये ते. मी नाही देत पण ही देते. सारख्या वाशीला जाता. हे काय आहे? माहेरपणासाठी जाते वाशीला. हो काय हो? वाशीला बहीण राहते ना, त्यासाठी मग शनिवार रविवार आला सुट्टी ती निघाली वाशीला. जेवण चमचमीत करत नाही. करत नाही. बरोबर आहे, डाएटचा विचार करायला लागतो ना. कोणाच्या? मिस्टरांच्या. ऍसिडिटी वगैरे झाली तर. कामामध्ये वेळकाढूपणा खूप करता. नाही बरोबर आहे. कामामध्ये वेळ कायम वेळ टाइमपास चाललेला असतो. बाहेर जर जायचं असेल तर तयारीला कायम उशीर होतो. नक्कीच होतं. बाकीचं सगळं आटपून जाते ना. जेवण करायचा फार कंटाळा करता. पण खाणारच कोण नाही ना जास्ती, म्हणूनच ते कंटाळ येतो मला. नाही, असं काही नाही आहे. जेवणाला ती कंटाळच करते, मग डायरेक्ट बाहेरून ऑर्डर. तुमच्याकडे बघून कळतंय मला हळूहळू. पटकन राग येतो. बरं, एकंदरीत राग कॉमन आहे. तर या सगळ्या गोष्टी सगळीकडेच असतात, पण आज स्वतःमध्ये जर एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मग राग कमी करीन माझा मी. मुलांना जरा जास्त पैसे द्या. उलट कमी देणार आता मी त्याला. तो त्याने नाही लिहिलंय, बिचारायचं आहे ते बंद व्हायचं. जावई एकदम चांगली होती. हा, मुली जरा आहे. मुलीने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? फटाकन बोलता, सामन्याला राग येता. येतं लोच नाही, केवढ्यान बोलता. तो बोंबील बघितला ना चित्रात चुकलो. मस्त झाला ना सत्कार. म्हणजे गुरु आला तो भाग सोडल्यास बाकी मस्त झाला. त्यात गुरु काय बोलत होता ते काय पटत नव्हतंच मला, आणि रोख कळत होता त्याचा. जोपर्यंत यांना पैसे हवे होते ना तोपर्यंत गोड गोड बोलले, आणि त्याच्यानंतर आले पुन्हा मूळ स्वभावावरती. शनया, तुझे हब्बी तर आता भेटणार नाहीत, ऍटलीस्ट फोटो तरी दाखव यार. ओके, मी तुला सेंड करते. वे, मला एक सांग, तुझा मला फोटो पाठवलाय तो तुझ्या हस्बंडचा फोटो आहे का? ऑफकोर्स. मला ना जरा डाऊट येतोय शनया. डाऊट? कसला डाऊट? मला तुका तरी आठवता शेवटची पावडर तोंडात कधी फासलेलंच ती? बरोबर दिसत नाही काय? माधव मुंबईत गेलो ना, म्हणान तुझ्या रेळ येली ती. नाहीतर असा पोरग्या तुका गावणार होता. लवकर नेले ना थांब अण्णा, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला पण विश्वासघात झालाय. काय बोलतोस नेने? मुलीकडचे पळून गेले अण्णा. अजिंक्य तुम्ही का गप्प आहे? भैया काय म्हणतात ती खरं आहे का? वय खरंय. मी आणि शीतल घर घेण्यासाठी कर्ज घेतो. हुजूर आला. क्या हुआ? संभा सही सलामत दक्कन भाग गए. अच्छा, और हमारे अवधी जाबाज सैनिक? जहापना. खामोश. आता या धनाला आणि शंभूराजांच्या राशीला राज्याभिषेक जरुरी आहे. आम्हालाही तसंच वाटतंय मामासाहेब. राजांचा राज्याभिषेक व्हावा. मग आता तुम्हीच हे शंभूराजांच्या गळी उतरवा. ईशा ही फुलं कोणी दिली? विक्रांत सरांनी. त्याचं काय झालं? ईशा, आणखी काही बोलू नकोस आता. म्हणजे आम्हाला कळलंय खरं काय झालंय ते. जावई बापू रागवून निघून गेले हे कळलंय आम्हाला.
प्रचार कसा करत होता ते सांगा. अहो आम्ही कधी काय चुकीचं करू असं काय वाटतं काय तुम्हाला? या बघा. इथनं पुढे खात्री घेतल्याशिवाय वहिनींवर बोट दावायचं नाही. तुम्हीच म्हणला होता ना व घरात राजकारण करायचं नाही म्हणून.